हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ। तर आपण काल मेहंदीच्या प्रोग्राम पासून व्हिडिओ क्लोज केला होता, तर आता मी तुम्हाला बांगड्यांचा प्रोग्राम चालू झालेला आहे तर तो शेअर करणार आहे तुमच्या सोबत, कारण व्हिडिओ मोठा झाला असता त्याच्यामुळे। तर आता मेहंदीचा त्यांचा संपून आलेला आहे फोटोशूट, इकडे फोटोशूट चालू आहे नवरीचा आणि बांगड्याचं पण डेकोरेशन केलं, तुम्हाला दाखवते मी। इथे चालू आहे फोटोशूट, परत हे बघा इथे छान आम्ही अशा बांगड्या काढून ठेवलेल्या आहे आणि या माझ्या बहिणीचा चुडा आहे लग्नाचा तिचा। तर ही माझी एक वहिनी, यांचं नाव आहे रुपाली वहिनी, आणि ही एक माझी वहिनी आहे वैशू वहिनी। यांनी डेकोरेशन केलं आहे दोघींनी आणि या दोघी बांगड्या घालून देऊन राहिल्या तिला। एक सेकंड हिरवी कशाला ही टाकून दे ना, ऐक ना। हां फक्त अंदाज फक्त टाकून करतात की मेनू व्यवस्थित नाही तुझ्याने काढायचं नसते हो, काढत नसते। नवरीचा चुडा घालून झाल्यानंतर कॉलनीतल्या बाया वगैरे आल्या होत्या, सगळ्यांना बांगड्या भरून देत आहे आम्ही। आणि आम्ही जे बांगड्या आहे त्याच्यासाठी बांगड्या घालायसाठी कोणी बोलवलेलं नव्हतं, डायरेक्ट बांगड्या विकतच आणल्या होत्या आईनी आणि त्या सगळ्यांना एक एक डझन देत होतो आम्ही। आणि काही जणांना ज्यांना होते त्यांना हातात असं घालून सुद्धा देत होतो। तर ते बांगड्या भरासाठी आमच्या कॉलनीतल्या बाया आलेल्या आहे, या काकू आलेल्या आहे आणि ते बांगड्या भरणं चालू आहे। ही माझ्या बहिणीची मैत्रीण तेजू, लेट आली हो, आता आली, लाजत आहे लाजऱ्या मैत्रिणी, खूप संस्कारी आणि सभ्य मैत्रिणी आहे। युवीन मस्त अम्ब्रेला काढला, लगेच हाय रेड घेते, ग्रीन नाही घेत, ग्रीन आवडत नाही। हा तेच ग्रीनच आवडते मला सुद्धा। आणि अवी मी ब्लॉग बनवत असताना अवी माझं शूट करत आहे। मामी भरल्या बांगड्या ही माझी आजी आहे, माझी मावशी माझ्या आजीच्या बांगड्या भरून देऊन राहिलेली आहे। बांगड्या हातातच देते, का घालत नाही? हो घालते मी, घालू का आता बसू? हा हा चुडा आहे माझ्या बहिणीच्या लग्नातला, मी हा चुडा घालणार आहे। ग्रीन कलरच आवडतो मला, त्याच्यामुळे या बांगड्या घालणार आहे आणि लग्नाच्या पण साडीवर जाते त्यामुळे। तर हा सेट मी घालत आहे। माझ्या बहिणी म्हणत आहे सध्या नवरा बॅकग्राऊंड मध्ये नाहीये। खरं तर बांगड्या इथेच घालायच्या होत्या सगळ्यांना, पण बायका म्हटलं की खालीच बसून मोकळं घालता येते म्हणून। पण माझ्या बहिणी म्हणत होत्या की नाही, तू मला स्टेजवर बसून घालून देतो, तुम्ही स्पेशल आहे त्यांच्यासाठी। खूप चांगलं आहे, माझ्या सेवा वगैरे करते, या बांगड्या घालून देत आहे आणि असा चुडा झालाय माझ्या लग्नाचा, कसा वाटला कमेंट मध्ये। झाले का बांगड्या घालून? आता संपल्याच आहे वाटते। इथे बांगड्या भरून झालेल्या आहे, माझ्या आईच्या वगैरे मेन लोकांच्या घालून झालेल्या आहे आणि जे नाही आहे त्यांच्यासाठी काढून ठेवलेल्या आहे बांगड्या। जे पाहुणे येतील तशा त्यांना मग बांगड्या देणार आहे। तर इथे ऑलमोस्ट कार्यक्रम संपला आहे बांगड्यांचा आणि आता गोंधळ डायकावाले सुद्धा आले होते, देवीचा गोंधळ सुद्धा आहे त्यासाठी चालू आहे। आता देवीचा गोंधळ करत आहे इथे, आमची कुलदेवता देवी आहे त्याच्यामुळे तो गोंधळ चालू आहे।
देवीचा। ते वाजवते तू तुला वाजवायचं तुला वाजवायचं सर्व माणसाला अक्षता लावून हो लाव काकू तो मंदातला दिवा लावून हे देवासाठी बनवलेलं आहे। पात्या वडे त्याच्यानंतर दिवे सगळं देवीच्या गोंधळासाठी ठेवायचं आहे। त्या वहिनीने आणि काकूंनी केलेलं आहे मिळून दोघींनी। हे आमचे देवा आहे जे बांधून ठेवलेले आहे ते टोपलीमध्ये ठेवून त्याची पूजा करत असतात। आणि हे जे देवा आहे हे कुळातले देवा आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये फिरत असतात। ज्यांच्याकडे लग्न राहते त्यांच्याकडे हे देव फिरवल्या जातात म्हणजे नेतात। आणि जोपर्यंत दुसऱ्याचं लग्न येत नाही आमच्या कुळातलं तोपर्यंत त्यांच्याचकडे हे देव राहत असते। तर अशी प्रथा आहे आमच्याकडे।
कुळाचे जे देव आहे त्यांची पूजा करत असतात आणि जे मरण पावले त्या सगळ्यांना गाऊन लग्नाला बोलवत असतात. जे कुळातले लोक असतात, जसं माझे बाबा आहे, आजी आजोबा, या सगळ्यांना लग्नाला बोलवल्या जात असते. तर अशी पद्धत असते आमच्या याच्यामध्ये. तर तुमच्याकडे सुद्धा अशी पद्धत आहे का? याला डायका म्हणत असते. तर हा डायका तुमच्याकडे पण करतात का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर इथे माझ्या बाबाला गावत आहे, म्हणजे माझ्या बाबाला लग्नाला बोलवत आहे. तर मला माहीत नव्हतं, मी पेंडॉलमध्ये होती तर मला लगेच बोलवलं होतं. तर मी थोडी लेट आली. तर इथे बाबांना गावणं चालू होतं. तर आई, माझी बहीण वगैरे सगळे रडून राहिले होते आणि अशा क्षणाला खूप आठवण येते बाबांची. तर खूप दुःख पण वाटते अशा वेळेस. जेवढे कुळातले लोक आहेत जे गेलेले आहे, तर त्यांच्या नावाचे जे घडवलेले देव असतात ते इथे ठेवून त्यांची पूजा झालेली आहे. इथे आता डायका गोंधळ झाल्यावर बांगड्या भरल्या होत्या. ज्या बांगड्या भरल्यानंतर हळद दळायची असते. तर इथं हळद दळून घेत आहे, कारण दुसऱ्या दिवशी सकाळीच हळद देवीजवळ आणि बजरंगबलीजवळ न्यायची आहे. त्यासाठी रात्री दळून घेत आहे, कारण सकाळी हळद आहे मिळूनच, त्याच्यामुळे. तर इथे 5 जणी मिळून हळद दळत आहे. हळद दळताना हळद दळण्याचं गाणं सुद्धा म्हणत आहे माझ्या मोठी. आणि गाणं पहा किती छान आहे. आवडलं असेल तर लिहून सुद्धा घ्या. पाटी आहे, याच्यामध्ये हळद घेऊन बजरंगबलीपाशी जावं लागतात. हे आमच्या 5 कुळातले लोक असतात जे घेऊन जात असतात. हे 5 कुळातले 5 लोक आहे. चला चल सोबत. आणि हे जे चाललेलं आहे नवरीला बघू येत नाही, नवरी नाही पाहू शकत हे. तर नवरीच्या लपून न्यावं लागते बजरंगबली पाशी हा दिवा. आणि बजरंगबलीचं मंदिर तुम्हाला माहीतच आहे, हे आहे ग्राउंडमध्ये. ते राऊंड करून चाललेलं आहे. मंदिरातून आले आहे आता वापस. आता यांची पाय वगैरे धुवून यांची पूजा बिजा करणार आहे, टिक्के वगैरे लावून यांना. तर आमच्या ह्याच्यात ज्या प्रथा आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे शॉर्टकटमध्ये. सगळं नाही दाखवू शकत कारण व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून हे संध्याकाळी झालं होतं सगळा प्रोग्राम झाल्यानंतर. तर ते तुमच्यासोबत शेअर करत आहे मी. वरती अशा प्रथा आहे आमच्याकडे. तुमच्याकडे आहे का? कमेंट्समध्ये सांगा.
इकडे देवासाठी कोळी बनवून ठेवलेली आहे। याच्यामध्ये जेवढा आज स्वयंपाक बनत असतो, जो गोंधळ झाला आहे देवीचा, तर त्याच्यासाठी जेही स्वयंपाक झाले ते सगळे एकत्र करून हा प्रसाद तयार केला जात असतो। इथे याला काय म्हणतात, बोनं म्हणते ना मोठे, याला बोनं म्हणते, कोवळी बोनं म्हणते। आणि इकडे काकू जे मुहूर्ताला जे केलं होतं ना, पापड्या वगैरे, कुरड्या वगैरे, ते सगळं तळत आहे। तर हे आजच्या पूजेला लागणार आहे त्यासाठी। तर अशी पद्धत असते आमच्याकडे। बांगड्यांचा, हळद दळण्याचा, त्यांचा डायका गोंधळ सगळा प्रोग्राम झाला आज। सगळे 3 प्रोग्राम संपले आज। आणि आता आम्ही जेवण करायला बसलेला आहो। दुसरी पंगत आहे, मुलांची पंगत झाली, आता ही आमची पंगत बसलेली आहे इथे। वेळेवर ठरलेला आहे यांचा डान्स करायचा आणि रात्री 10 वाजून गेले ना, आता प्रॅक्टिस चालू केली यांची आणि उद्या डान्स सुद्धा करायचा आहे। चालू आहे यांची प्रॅक्टिस। यामध्ये 2 वहिनी आहे आणि माझी आई, मोठी आई, त्यांच्या वहिनीची आई डान्स करणार आहे। इथे वेळेवर डान्स शिकवणं चालू आहे। माझ्या आईला वगैरे वेळेवर सगळ्यांनी कन्व्हिन्स केले डान्स करायसाठी, म्हणून प्रॅक्टिस करत आहे बिचारी। तर आता या व्हिडिओला आपण इथेच संपवूया। हळदीचा उद्या प्रोग्राम आहे, तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला आजचा कमेंट्समध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तोपर्यंत बाय।